भयमुक्त नशामुक्त शहर जाहीरनाम्यात घ्या. सांगली मनपा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांवर आणणार दबाव. सांगलीमध्ये सुरू असलेल्या भयमुक्त नशामुक्त जनजागृती मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. सुमारे 22,000 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रशासनाकडे शस्त्र परवाना मागून अनोखं आंदोलन केलं आहे. नागरिकांनी सहभाग नोंदवत सुरक्षा आणि समाज व्यवस्थेबाबत जागरूकतेचा निर्धार केला आहे. आता याच अभियानाने आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही विरोधात प्रचार करू, असा इशारा भयमुक्त आणि नशामुक्त जनजागृती अभियानातील प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी अभियानाचे निमंत्रक तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभूराज काटकर, कुलदीप देवकुळे आदी उपस्थित होते. तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारामाऱ्या, घरफोड्या, महिलांवरील अत्याचार, नशेच्या गोळ्या, ड्रग्ज, गांजा, जुगार अड्डे यांच्यासारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. फक्त 11 महिन्यात 61 खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जर नागरिकांना सुरक्षित वातावरण, सुरक्षा देणे शक्य नसेल तर ती स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या, अशी अनोखी मागणी घेऊन या गंभीर पार्श्वभूमीवर सत्ताधारी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या सोयीसुविधांच्या अभावाविरोधात आणि वाढत्या गुन्हेगारी विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की ही मोहीम आता केवळ आंदोलन नसून सांगलीला पुन्हा सुरक्षित, भयमुक्त आणि नशामुक्त करण्याची सामूहिक जनचळवळ बनते आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः असे फलक लावलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये, शहरासह जिल्ह्यामध्ये जी नशेखोरीमुळे गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यामुळे शहर भयभीत झालं होतं आणि ह्या शहराला भयमुक्त आणि नशामुक्त करण्यासाठी जी आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना मिळून चळवळ चालू केली, या चळवळीला चांगलं यश आलेलं आहे. जवळजवळ 22,000 लोकांनी संरक्षणाचे फॉर्म भरलेले आहेत. सर्व समाजातून ह्याचं कौतुक होतंय. सर्व समाज याच्या पाठीशी आहे आणि या सर्व आमची प्रक्रिया चालू असतानाच मुख्यमंत्र्यांचा दौरा लागला, त्यामध्ये आंदोलन झालं आणि अचानक आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमुळे रस्त्यावर आमच्या आंदोलनाला थोडं निर्बंध लागले आणि परंतु आम्ही रस्त्यावर दिसत नाही याचा अर्थ आमचा चळवळ थांबले असं नाही. आमची चळवळ ही चालूच आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही चळवळ राबवतोय. नागरिकांना आव्हान आहे की ही चळवळ आम्ही सोशल मीडियात आम्ही आमचा स्कॅन कोड दिलेला आहे किंवा फॉर्म, आम्ही ऑनलाईन फॉर्म आहेत, गुगल फॉर्म आहेत आमचे, ते तुम्ही भरू शकताय. ही चळवळ आमची अखंड चालू आहे आणि या चळवळीला येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांनी हे आमच्या चळवळीचे जे काही मुद्दे आहेत भयमुक्त आणि नशामुक्तीसाठी, ते त्यांनी राजकीय अजेंड्यावर घ्यायला हवेत. जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्हा सर्व लोकांना एकत्र येऊन याच्यावरती निवडणुकीचा प्रमुख मुद्दा हा बनवून आम्हाला एक वेगळी राजकीय भूमिका ठरवावी लागेल. ही जर या लोकांनी, सर्व पक्षांनी घेतली तर आम्हाला तसा वेळ येणार नाही. जो घेईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू, जो नाही घेईल आम्ही त्याच्या विरोधात काम करू. या ठिकाणी आम्ही हेच सांगायचं होतं आणि ही चळवळ आमची चालू आहे. जोपर्यंत 100% पोलिसिंग होत नाही, 100% कारवाई होत नाही, आज 20-25% पोलिसांनी काम केलंय, करतायत ते, पण ही जुजबी आहे की आमची चळवळ चालू आहे म्हणून आम्ही काहीतरी दाखवतोय असं नागरिकांकडून आम्हाला कळतंय की कुठे कुठे कारवाया होत आहेत. पण ह्या कारवाया अशा तात्पुरत्या न होता पूर्णपणे नशेचं साहित्य, अंमली पदार्थ हे बंद झाले पाहिजे. पूर्णपणे गुन्हेगारी काय अशी पूर्णपणे 100% ती काही होत नाही, पण नशेतून होणारी गुन्हेगारी पूर्ण थांबली पाहिजे. हे करण्यासाठी नशाचं साहित्य इथं सांगलीमध्ये आलं नाही पाहिजे आणि हे जोपर्यंत 100% होत नाही तोपर्यंत ही आमची चळवळ अशी चालू राहणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.